मागच्या महिन्यामध्ये आपली बॅच होती 70,000 रुपयाला. ते ह्या आत्ता माग 5-6 दिवसाखाली मार्केट केलं, याच्या याला जवळपास आपल्याला 81,000 आले होते सगळं टोटल धरून. इंस्टाग्रामला मी व्हिडिओ पण टाकला होता. आता परत मे मध्ये बॅच आहे. पाला सांगतो मी कोणता टाकणार आहे. जूनमध्ये सुरुवातीला परत बॅच आहे. जूनमध्ये झालं, जुलैमध्ये ह्यो पाला वाढणार. म्हणजे कॅल्क्युलेशन समजतं का तुम्हाला माझं? लागवड आपली कशी आहे, आपण कशी बॅचेस घेतोय, जास्त नाही घेत आपण. 100-150 मध्येच कसं पूर्णपणे हँडल करतोय. बेडवरचं पूर्णपणे काड्या असेल, पाला असेल, हे तुम्हाला मी दाखवतो आपण त्याचं काय केलंय. आता याच्यामध्ये आपण आज रोटा मारणार आहे. रोटा काऊन मारणार आहे? काही गवत जास्त आहे. आता याच्यामुळे जर प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला सांगतो, ह्या गवताचा आता तू ती लागवडच करताना तुम्ही अशी करा की जेणेकरून त्याच्या छोट्या ट्रॅक्टरचा रोटा चालला पाहिजे. म्हणजे रेशीमचं शेड उभा करायचं अर्थ तुम्हाला अख्खी लिस्ट देते, तुम्हाला काय काय लागतं काय काय नाही लागतं हे आपण डिसाईड करून ते आपण घेऊ शकतो. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला स्वस्त हरिओम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण एक नवीन बॅच आपली येणार आहे 5 तारखेला, म्हणजे 5 मेला. तर आपण त्या बॅचचं कसं नियोजन केलं आहे, जे मागचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याचे थोडेफार जे क्वेश्चन होते, मेन जे मला वाटतंय की बाबा ते खरंच तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, मी आतापर्यंत ते शेअर नाही केले. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे ते जे कमेंट होत्या, जे पूर्णपणे ते डाऊट होते, हे पूर्णपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे ते पण महत्त्वाचे की आजूबाजूला फवारणीचं कसं, त्याचं प्रॉब्लेम काय होतो, त्याचं तडजोडणी आपण कशी करू शकतो, कसं ॲडजस्ट करू शकतो, हे पूर्णपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि आपली 5 तारखेला बॅच तर आपण कसं काय शेड्यूल कसं करतोय, म्हणजे एवढ्या कडक उन्हामध्ये जे गव्हर्नमेंटनं जवळपास 12 मे पर्यंत 55 डिग्री सेल्सिअसवर म्हणजे एवढं हाय अलर्ट दिलेलं आहे, तरी पण आपण एवढ्या उन्हाळ्यामध्ये बॅचेस कसं घेतोय, कसं त्याला पूर्णपणे ॲडजस्टमेंट करतोय, हे तुम्हाला पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण की तुमच्या एका सबस्क्रायबरना आणि एका व्हिडिओला लाईक केलं ना, मला आणखी एनर्जी भेटते की तुमच्यासाठी नवीन रेशीम उद्योगबद्दल मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करेल म्हणून. तर ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करू. फक्त व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. 8-10 मिनटं जातील, पण तेवढं 1-2 गोष्टी का ना तुम्हाला तेवढी माहिती परवडेल आणि हा तुमच्या व्यवसायामध्ये खरंच महत्त्वाचं राहील की 1-2 गोष्टी समजणं पण. आता सगळ्यात आधी जर तुम्हाला शेडमधलं जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता शेडमधलं आपली सध्याचं सिच्युएशनला, आपल्या शेडमधली सिच्युएशन अशी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता काहीच नाही आहे, माहिती आहे का? म्हणजे आपण अशी तडजोड आणखी काही केलेलं नाही आहे. जेवढं होतं आपल्या शेडमध्ये, म्हणजे जे की कचरा असेल, बेडवरचं पूर्णपणे काड्या असेल, पाला असेल, हे तुम्हाला मी दाखवतो आपण त्याचं काय केलं आहे. पण तुम्ही शेडचं सिच्युएशन सध्या बघू शकता. म्हणजे शेडमध्ये सध्या काहीच नाही. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं काय पटल माहिती आहे का? शेड तुम्हाला बनवायचं ना, तर शेडचं स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. शेडचं आपलं चारही साईडनं मोकळं आहे, माहिती आहे का? मोकळं आहे, फक्त वरतून सिमेंटाचे पत्र आहे आणि चारही साईडनं आपलं शेड पूर्णपणे मोकळं आहे. कव्हरेज फक्त आहे की ही व्हाईट नेट आहे. हे व्हाईट नेट आपण इथं जमिनीत लावलेली आहे. अशा प्रकारे हिला जमिनीत पुरलेलं आहे, म्हणजे अर्धा फूट वगैरे. त्यानंतर बाहेरून हे पोते आहेत आणि जे की ग्रीन नेट आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला शेडला चारही साईडला असं काहीच नाही, माहिती आहे का? म्हणजे तुम्ही याच्याने एक अंदाज लावा. आणि शेडमध्ये आता समजा हे रॅक वगैरे समजू नका, सध्या शेड आपलं पूर्णपणे मोकळं आहे ना, तर आपण रॅक अशा फुटाचे केलेले. आपलं शेड ज्याच्यावरती डिपेंड असेल, आपलं शेड बाय कितीचं असल्यानंतर आपला रॅक किती बाय कितीचं पाहिजे. म्हणजे आपण इथनं पण जाऊ शकतो, ह्या रॅकला पूर्णपणे आपण इकडनं येऊन पण असं पूर्णपणे रिंगण घालू शकतो. म्हणजे याचा अर्थ, याचं कौन म्हणतो असं की जर समजा आपल्याला बेडवरती आपल्या आळ्या आल्यानंतर आपल्याला त्यांना पाला टाकायचा आहे, तर आपण त्या रॅकच्या चारही साईडनं फिरलो पाहिजे, अशी आपल्याला जागा तिथं मेंटेन ठेवावं लागते. म्हणजे एकाच साईडनं जर पाला आपल्याला टाकायचं म्हटलं, म्हणजे जर फक्त आळ्या असल्यानंतर आपल्याला त्या साईडनं जर पाला टाकायचा, तर ह्या साईडनं आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो पाला टाकायला, बरोबर? म्हणजे समजलं तुम्हाला हे पूर्णपणे. आणि हे तर तुम्हाला पूर्णपणे जे आहे ना, हे सगळं तुम्हाला रेशीमच्या मार्केटला भेटून जातं. तुम्ही जर फक्त गेले ना आणि तिथं जर म्हटलं आम्हाला रेशीमचं मार्केट, म्हणजे रेशीमचं शेड उभा करायचं अर्थ तुम्हाला अख्खी लिस्ट देते, तुम्हाला काय काय लागतं काय काय नाही लागतं, हे आपण डिसाईड करून ते आपण घेऊ शकतो, बरोबर? पोते सहित आम्ही तरी पोते, समजा हे पोते सगळे वगैरे शिवले होते, पण पोते वगैरे सध्या रेडीमेड आलेले आहेत मार्केटला.
हे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडं फिरल्यानंतर माहिती होईल. पण सध्या ऊन आहे, थोडी काळजी वगैरे घ्या, फिरायचं वगैरे. मी काही नाही, 4 भीतीच्या आत व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतो. हा थोडंफार उन्हात जाणं पण ते एक समजा तुम्ही नाही का. पण आता हे शेडचं तुम्हाला समजलं. बाकी शेडला आपलं असं काही कव्हरेज वगैरे नाही माहिती आहे का. असं नाही की याला भिंतीच पाहिजे, याला हेच पाहिजे, आतमध्ये फरमेच पाहिजे. हा ठीक आहे, फरमे पण करणार आहे आपण, असं नाही की फरमे नाही म्हणून. फरमे लागतात कारण की रोगराई असेल, उजी माशी असेल, याच्यामुळे आपल्याला ते गरजेचं असतं. आता हे पूर्णपणे तुम्हाला शेडचं सांगितलं. आता याच्यामध्ये जे आपला बेडवरचा पाला होता, म्हणजे पाला ज्या काड्या वगैरे होता ना, याचं मी तुम्हाला दाखवतो. पाला वगैरे आपला सध्या कुठे म्हणून. आता हे बघा, तुम्हाला मी एखाद्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल की आपला जो पाला आहे ना, आपण इथं पूर्णपणे टाकला होता आणि इथं पूर्णपणे हा पाला जो की काड्यात जगा जाळून टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. ह्याच्या काड्या आहे ना, ह्या पूर्णपणे आपण इथं टाकल्या होत्या आणि ह्या सगळ्या जाळून टाकलेल्या आहे. येणाऱ्या 5 तारखेला आपली बॅच आहे. आता 5 तारखेला आपण पाला कोणता टाकणार आहे, कारण की तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, ह्या प्लॉटमधला पूर्णपणे पाला संपलेला आहे, ह्या प्लॉटमधला पूर्णपणे पाला संपलेला आहे. हां, आता हे जे गवत दिसतंय ना तुम्हाला, मला भरपूर जण म्हणते गवताचं वगैरे जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. आता याच्यामध्ये आपण आज रोटा मारणार आहे. रोटा काऊन मारणार आहे, काही गवत जास्त आहे. आता याच्यामुळे जर प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला सांगतो, ह्या गवताचा आता ती लागवडच करताना तुम्ही अशी करा की जेणेकरून त्याच्या छोट्या ट्रॅक्टरचा रोटा चालला पाहिजे. समजलं का तुम्हाला माझं म्हणणं काय. जर तुम्ही अंतर कमी ठेवलं, त्याच्या रोटात नाही चाललं, तुम्हाला हातानं गवत काढणे, खुरपून घेणे, मग त्याला मजदूर लागणार, बरोबर नाही. म्हणजे तुम्ही मुद्दा समजा. आता हे जो प्लॉटमधला आहे, हे आपण मागच्या बॅचला पाला टाकला होता, जो की आता जून स्टार्टिंगला येईल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवतो ते जवळ नेऊन पाला वगैरे कसा आहे. आता ह्या प्लॉटमधला तुम्ही पाला वगैरे बघू शकता, किती हिरवागार आहे, एक नंबर आहे. पाणी वगैरे सध्या थोडं याला लावलं होतं मागं. म्हणजे बघा तुम्ही, जवळपास इतकं छाती लेवल ह्यो पाला आलेला आहे सध्या, बरं 1-2 महिन्यामध्ये. आणि आणखी 1 महिन्यामध्ये ह्यो पाला असं वाढणार की जून सुरुवातीला आपल्या याच्यावर बॅच घेणं. म्हणजे कॅल्क्युलेशन समजलं का तुम्हाला. मागच्या महिन्यामध्ये आपली बॅच होती 70,000 रुपयाला ते. ह्या आत्ता मागं 5-6 दिवसाखाली मार्केट केलं, याच्या याला जवळपास आपलं 81,000 आले होते सगळं टोटल धरून. इंस्टाग्रामला मी व्हिडिओ पण टाकला होता. आता परत मेमध्ये बॅच आहे. पाला सांगतो मी कोणता टाकणार आहे. जूनमध्ये सुरुवातीला परत बॅच आहे. जूनमध्ये झालं, जुलैमध्ये ह्यो पाला वाढणार. म्हणजे कॅल्क्युलेशन समजतं का तुम्हाला माझं. लागवड आपली कशी आहे, आपण कशी बॅचेस घेतोय, जास्त नाही घेत आपण. 100-150 मध्येच कसं पूर्णपणे हँडल करतोय, बरोबर. लागवड करताना पण तुम्ही अशी करा की जेणेकरून त्याच्या ट्रॅक्टर वगैरे चाललं पाहिजे. आता हे आपलं जवळपास 7 फूट आहे. याच्यात छोटे ट्रॅक्टर कसं पण चालतं ना, बरोबर आहे नाही. हां, आता हे जी आपली बॅच आहे ना, ह्या बॅचला आपण पाला कोणता टाकणार आहे, ह्यो उरला. याची 2 वेळेस आपली कटिंग झालेली. हां, ह्यो पाला तुम्ही बघू शकता. आता ह्यो पाला पुरणार नाही बरं, एक एकरचं थोडं कमी आहे, पण हा पाला पुरणार नाही. मग आपला जो बॅकअपला इकडचा जो पाला आहे ना, ह्यो आपण पाला टाकणार आहे. आणि ह्यो पण पाला लई जबरदस्त आहे बरं. म्हणजे एकदम सुरुवातीची लागवड आहे. हे जो पाला आहे ना, म्हणजे आफाट आहे, लगे डायरेक्ट विषय आऊट आहे डायरेक्ट ह्या पाल्याचा, बरं. म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्यो जो पाला आहे ना, ह्यो पाला तुम्ही बघू शकता. आत्ताच्या बॅचला 150ची बॅच होती, त्याच्यामुळे ह्या सगळा पाला जो संपलेला आहे. इकडचं तुम्ही बघू शकता, इकडच्या काही आरा बाकी, इकडच्या म्हणजे आरा 10 फुटाच्या वर आहे झाड, 10 फुटाच्या वरती झाड. कारण की याची कटिंग आम्ही केली नाही ना, 3 महिन्याला कटिंग असते. आपण याला जवळपास 3.5-4 महिने झाले त्याच्यामुळं. आणि आता हे बघा, याच्यामधलं अंतर कमी आहे. एवढंच अंतर आहे. म्हणजे तुम्ही अंदाज समजा, इथं खोड आहे, इथं मी उभा आहे आणि इथं खोड आहे. याच्यामध्ये ट्रॅक्टर चालतच नाही. याच्यामधलं आपण गवत काढत नाही, पण याच्यामध्ये गवत जास्त होत नाही. जे प्लॉटमध्ये इकडचे जास्त गवत होतं ना, तिथं आपलं मोसंबीत झाड, त्याच्यामुळे जास्त गवत आहे. हे जे नवीन प्लॉटमधलं कट केलं, तुम्ही खोड पहा नाही, सुरुवातीची लागवड आहे. काय आहे 25 ते 30, 28 जवळपास 30-35 फांद्या आहेत ना याला, बघा ना. आणि याला परत फुटले, कटिंग वगैरे याला प्रॉपर पूर्णपणे केलेली आहे. आणि सध्याच्या सिच्युएशनला बॅचची तयारी म्हटलं तर आपण हे जे शेड पूर्णपणे डेकॉलनं वगैरे धुवून काढणार आहे. डेकॉलनं वगैरे कसं धुवायचं हे मी तुम्हाला सांगलंच. आपण कसं धुणार आहे, बॅच यायच्या आधी आपण 2 दिवस अगोदर धुत असतो त्याला पूर्णपणे. पाण्याचं प्रेशरनं धुतो, त्यानंतर डेकॉलनं वगैरे धुतो आणि याचं पूर्णपणे आपण असं धुवून काढतो. मी मागं एक व्हिडिओ टाकला होता, म्हटलं होतं 81,000 आपलं टोटल बिल निघलेलं आहे. 7-8 हजार खर्च म्हटलं तर आपलं जवळपास 74-73 हजार असा प्रॉफिट निघला होता. पण ते एका जणानं मला अशी कमेंट केली होती, तुम्ही कमेंट वाचू शकता, हे तुझं जेवढं उत्पन्न आहे तेवढं हे 21 दिवसाचं नाही आहे किंवा 1 महिन्याचं नाही आहे, हे तुझं 3 महिन्याचं आहे. हा बरोबर आहे. पण ऐकून घ्या बरं. माझ्याकडं 4.5 एकर लागवड आहे. मी प्रत्येक महिन्याला बॅच घेतो. हां, प्रत्येक महिन्याला माझी बॅच चालू आहे. मग मी कसं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगू की ही 3 महिन्याची माझी बॅच आहे, ही 3 महिन्याची बॅच आहे. कारण की प्रत्येक 3 महिन्याला माझे 3 बॅच चालू आहे ना, बरोबर आहे की नाही. साहजिक आहे गोष्ट. सगळेच पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्याला भेटत नाही. कोणी रॉंग पण असतं, त्यामध्ये रॉंग पण आपल्याला फीडबॅक येतो. पण ते समजून देणं आपलं गरजेचं काम आहे. हां, त्याचं म्हणणं बरोबर होतं, माझं चुकीचं म्हणणं काही नाही. मी दुसऱ्याला असं काही हे म्हणत नाही. पण माझ्या प्रत्येक महिन्याला बॅच चालू आहे, तर मी 3 महिन्याचं एक तुम्हाला कसं सांगू शकतो.
3 महिन्याचं एक उत्पन्न निघतं, बरोबर आहे, माझं पण बरोबर, तुमचं पण बरोबर म्हणणं आहे, माझं पण बरोबर म्हणणं आहे. पण 3 महिन्यात आपल्या 3 बॅचेस होत आहे ना. मागच्या महिन्यात एक गेली, ह्या महिन्यात एक गेली, मे महिन्यात एंडिंगला एक जाणार, कारण की 5 तारखेला बॅच आपली, बरोबर आहे नाही. आता त्यामध्ये आणखी एक दुसरीची अशी कमेंट होती की आजूबाजूला कोणी फवारणी केलं तर त्याला आपण कसं काय नियंत्रित करू शकतो. त्यालाच एका जणाचा रिप्लाय होता, तुम्ही बघू शकता की मोठमोठे आपण झाडं करू शकतो, नाहीतर लईच प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला झाडं वाढल्यानंतर आपण त्याला नेट वगैरे लावू शकतो. पण पण महत्त्वाचं असं आहे की आपण जर दुसऱ्याला सांगितलं की तुम्हाला कोणती कीटकनाशकची जर फवारणी करायची आहे तर ते आम्हाला आधी सांगा, तर आपण काहीतरी जुगाड करू शकतो. आता तुम्ही जर हे माझ्या पाठीमागं जर झाड बघताय, असेच झाड आपण त्या प्लॉटच्या साईडने ठेवलं तर हरकत नाही, पण असं सहसा प्रॉब्लेम येत नाही. फवारणी करताना जर त्या शेतकऱ्यांना आपलं सांगितलं की आपण याच्यावरती फवारणी करतोय, तर आपण त्याचं नीटनेटकं सोल्युशन करू शकतो. आतमध्ये फॉर्म्युलिन टाकू शकतो शेडमध्ये, शेडचे पडदे सगळे खाली टाकू शकतो. तर त्यांना आपण सांगू शकतो की बाबा थोडं थांबा, किंवा इमर्जन्सी असेल तर आपण हे त्याला सोल्युशन काढू शकतो ना. पण ते सांगणं आपलं गरजेचं आहे, कोणी औषध मारतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती रोगराई येऊ नये, बरोबर आहे नाही. फंदात पडायचं नाही, खर्च विनाकारण करायचं नाही की आपण सगळ्या प्लॉटला व्हाईट नेट लावायची, मग त्याचा वास आपल्या पालावरती येणार नाही. 4-5 ताटे तुम्ही टाकूच नका ना. आणि तुम्हाला याच्या आधी लय व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी, असं सोल्युशन आहे. व्हिडिओ खूप लांब होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाकी तुमचा आणखी काही डाऊट असेल तर मला सांगा, नवीन बॅचेसचं वगैरे. मी मागं इंस्टाग्रामला एक व्हिडिओ टाकला होता मागच्या बॅचला की ह्या मला बॅचला 1 लाख रुपये प्रॉफिट घ्यायचा नव्हता आला, तर मी तुम्हाला तुमच्यामुळं माझं आतापर्यंत जेवढं अस्तित्व आहे सोशल मीडियावरती, इकडं माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, इकडं मला भेटतंय तेवढं चांगलं आहे. माझ्या अपेक्षा पण जास्त नाही आहे, जेवढं भेटतं तेवढं माझ्यासाठी ठीक आहे. पण मी तुमचा एक फीडबॅक घेतला होता, मला जवळपास 200-250 प्लस कमेंट आल्या होत्या. हे फक्त कमेंट नाही आहे, 200-250 लोक आहेत ते माझ्यासोबत कंटिन्यू माझे व्हिडिओ बघून रेशीमकडं वळण्याचा प्रयत्न किंवा रेशीमकडं करतायत. तर त्यांचा मला फीडबॅक आला होता, तर तेच सांगायचं होतं की तुमचा सपोर्ट मला असणं गरजेचं आहे. बाकी माझं इकडे व्यवस्थित चालू आहे. महाराष्ट्रात जर मध्ये म्हटलं तर रेशीम उद्योगबद्दल माझं एवढं अपडेट कोणी देत नाही आहे, अपलोड करत नाही. हा ठीक आहे, मी असं कोणाला कमी नाही समजत आहे की कोणी टाकतच नाही म्हणून. टाकायला पाहिजे. महत्त्वाचं हे नाही की मी एकटाच करतोय म्हणून, दुसऱ्यांना पण केलं तरी हरकत नाही. फक्त नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन मुद्दे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हेच माझं काम आहे. आणि जे यंगस्टर आहेत त्यांनी शेतीकडे वळल्यानंतर रेशीम उद्योगकडे वळा, हेच माझं काम आहे. मी फोर्स कोणालाच करत नाही की तुम्ही हेच करा म्हणून, बिलकुल नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला ठोका. आणि ठीक आहे, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, टाटा, बाय बाय, धन्यवाद.